इति पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थं लोह यंत्रस्य देवता विश्वकर्मणे पूजनञ्च करिष्ये तत्रादो गणपति शंकरस्य गणानन्दा गणपतिगो हवामहे प्रियानन्दा प्रियपतिगो हवामहे विदेनन्दा निधिपतिगो हवामहे वसो मम आहवयामि गणपतिमा विश्वकर्मणे नमः हवामहे गन्धाक्षदेशं पूज्य सोमादिव्यं समर्पयामि गन्धाक्षदेशं पूज्य मयादि पुष्पाणि ऋतुपालं भवत्पुष्पं समर्पयामि चन्दनं समर्पयामि लोहयन्त्रस्य देवता गन्धाक्षदेशं पूज्य विश्वकर्मणे नमः शांति 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 श्री देवा शांति ब्रह्म शांति सर्व शांति सुशांति वनस्पति मूलो गन्धाक्षदे संपूज्य। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ही व्हॅनिटी व्हॅन या ठिकाणी तयार केलेली आहे आणि याचं लोकार्पण किंवा उद्घाटन हे नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झालेलं आहे। खरं तर लोकसभाचं तिकीट मिळण्यासाठी स्वतंत्र प्रवासाची इच्छा व्यक्त करणारे दोनही नेते आज एका व्हॅनिटी व्हॅनमधून प्रवास करतात। कुणाच्या नशिबी लोकसभेचं तिकीट मिळतंय आणि कोण कुणाचा प्रवास कुठपर्यंत घेऊन जातंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दोन्हीही नेते आज मात्र एकत्र बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। परवापर्यंत तिकिटात तू मै करणारे दोनही नेते आज एकत्र आलेले आहेत। हा प्रवास कुठपर्यंत चालणार आहे? नाही, आम्ही जिंकेपर्यंत हा प्रवास असणार आणि त्यापुढेही असणार। माननीय शिवसेना पक्ष उद्धवजी ठाकरे साहेबांना दरवेळेस मराठवाड्यात आल्यानंतर आम्ही व्हॅनिटी गाडी बोलवत असतो, पण आता सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी ही अप्रतिम अशी गाडी तयार केली आणि तुम्हाला सांगतो की या व्हॅनिटी व्हॅनमुळे बऱ्याचशा समस्या सुटतात। तर इथे संपूर्ण व्यवस्था इथे आता टीव्ही मध्ये बातम्या पण आपल्याकडे हे सगळं झालं आणि हे सगळं झालं पण या व्हॅनिटी व्हॅन मधून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी प्रवास कोण करणार? नाही, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांसाठी ही गाडी जास्त उपयोगी आहे। आम्ही तर आमच्या गाड्या आहेत सगळ्या, त्या प्रश्न देत नाही, पण ते चांगलं आहे। कोण करणार प्रवास या गाडीतून लोकसभेचा प्रचाराचा उद्धव साहेबांसोबत उमेदवार म्हणून? हे काय फक्त संभाजीनगरसाठी नाहीये, हे संपूर्ण मराठवाड्यासाठी आहे। त्यामुळं एक कसं असतं, रस्त्यानं फिरत असताना कुठे हॉटेल मिळत नाही, कुठे गेस्ट हाऊस नसतं, कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्ते असतात, कोणाच्या घरात बाथरूम असतं नसतं आणि मग या सगळ्या विषयाच्या अडचणी येत असतात, सगळ्यांनाच येत असतात, आम्हालाही येत असतात। मग बाकी हॉटेल्समध्ये गेलं, कोणाच्या घरी गेलं तर वेळ जास्त जातो। आम्ही हे सगळं टाळावं म्हणून आम्ही हे वाहन घेतलेलं आहे। 2 मिनिटं याच्यात आलो, चालताना प्रवास थांबवला, 2 मिनिटाच्यात आलो। हे सगळं मला मान्य आहे, हे वाहनाबद्दल तुम्ही बोला। लोकसभेच्या निवडणुकीचा प्रवास कोण करणार हा माझा प्रश्न आहे। उद्धवजी ठाकरे साहेब। नाही पण उमेदवार म्हणून संभाजीनगरचा कोणी साहेब जो सांगतील तो, त्याला काय प्रॉब्लेम? बरं, खैरे साहेब करू द्या, मला काय अडचण नाही, मी केलं, मला काय अडचण। तुम्हाला अडचण आहे का यांना तिकीट मिळालं तर? माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा जो आदेश असेल तो आदेश शिरसावंत आम्हाला असतो आणि तो पार पाडतो। त्यांनी म्हटलं अंबादास दानवे हे उमेदवार आहेत। नाही, आता ते जे करतील ते ना, माननीय उद्धवजी ठाकरे जे म्हणतील ते, आपण कशाला आताच बोलले ते। तुम्हाला खैरे उमेदवार मान्य? साहेबांनी सांगितलं तर काय प्रश्न नाही। हे पण तिकीट मी वारंवार सांगतो, आम्ही मागितलेलं नाही, पण साहेबाचा आदेश दिला तर तो टाळू शकत नाही, हेच मी म्हटलेलं आहे। मी कुठे म्हटलं की मला उभा राहायचंय? मी असं सांगितलेलं की साहेबांनी आदेश दिला तर, असं म्हटलेलं आहे मी, बाकी काय विषय। त्यांनी उत्तर देताना असं म्हटलं ना की तुमची 10 वर्षापासूनची उभा राहण्याची इच्छा होती म्हणून त्यांचा पराभव झाला। आता ह्या सगळ्या गोष्टी मीडियाच्या असतात, रागाच्या भरात खैरे साहेब काही बोलत असतात, पुन्हा प्रेम करतात, हे आमचं नेहमीच आहे। त्यामुळं त्याच्यात फार काही हे घ्यायची गरज नाही तुम्ही, हे आमचं नेहमीच आहे। 4 शिव्या देतात, आम्ही येऊन पाया पडतो, ते सोडून देतात, पुन्हा आम्ही काम करतो, असं काय नेहमीच आहे।
त्याच्यात काय विशेष अशाचं काही कारण नाही. बरं बरं. दानवेला तुम्हाला कुठे बघायचंय? लोकसभेत बघायचंय की विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते? म्हणजे आता एक समजा मला, मी आधी काय सांगितलं की अप्रतिम असं विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी काम केलं, म्हणून माझ्याकडे आल्याबरोबर त्याचं मी स्वागत केलं. स्वागत का केलं की खरोखर त्यावेळेस म्हणजे बाकीचे नेते कमी पडले असतील, पण अंबादास दानवे हे जबरदस्त आहे आणि शिवसेनेला अंबादास दानवेसारखा विरोधी पक्ष नेत्याची गरज आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मी सांगतो की अंबादास दानवेचं मी कौतुक करेन. आणि आता कौतुक तर असं करेल की माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना हे असे व्हॅनिटी व्हॅन आणून आता कुठेही त्या ठिकाणी आम्हाला अरेंज करावं लागतं, कधी मुंबई बोला काही पुण्याहून बोला अशा होतं, पण असं तसं काही नाही. आता एकदम छान आणि चांगल्या पद्धतीने अंबादासने हे काम सुरू केलं. तुम्ही म्हटले होते ना यांची इच्छाशक्ती आहे म्हणून तुमचा पराभव. म्हटलं तर ते म्हटलंय. आता काही नाही. आता अंबादास काम तेच म्हणतो की आम्ही बोलतो, भांडतो, हे करतो, परत एकत्र येतो, हे सगळे होतात. मग आता निवडणूक कोण लढवणार? शेवटचा प्रश्न. उद्धव साहेब ज्यांना आदेश देतील ते. साहेब जे सांगतील ते, बस बाकी काही इश्यू नाही. बरं, दोघेही एकमेकांचं प्रामाणिक काम करणार? बिलकुल करू, त्याला काय प्रॉब्लेम नाही. 2019 सारखं की 2025? हे पण 19ला सगळ्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे, किती खोदून विचारणार, अडचणीत नका ना मला. जे झालं ते झालं, पण येणाऱ्या काळात सगळे एका दिलानं, कारण आम्हाला हे जी हुकुमशाहीचं सरकार आहे मोदींचं या भारतातलं हे बदलायचं आहे. त्या हिशोबाने आम्हाला त्यांचा पराभव करणं आवश्यक आहे. आमची फर्स्ट प्रायोरिटी ती आहे, बाकी नंतर. दोघं लोकसभा निवडणुकीला एकत्र यायला तयार आहे? एकत्र आम्ही लढणार ना, बरोबर. आम्ही बोलून जाणार आणि हातात हात घेऊन आम्ही काम करणार. निश्चित आपण पाहिलं तर व्हॅनिटी व्हॅन मधून हे दोघं प्रवास करतायत. लोकसभेपर्यंत हा प्रवास असाच कायम राहावो असा दोघंही एकमेकांविषयीची इच्छा व्यक्त करत असावेत मनातून. कारण की आत्ताच खैरे साहेबांनी काही दिवसापूर्वी म्हटलं होतं की अंबादास दानवेंची इच्छा आहे म्हणून माझा पराभव झाला. मात्र हे ते दोघंही विसरतील आणि ते विसरली तरच पक्षाची वाटचाल ही विजयाच्या दिशेने जाऊ शकते, हे मात्र निश्चित आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.